नमस्कार तुमच्या सर्वांचं माझ्या न्यूट्रिनेशन इंडिया ह्या चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी एक रेसिपी जी आहे भोपळ्याचे पराठे। हे तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा ही एक युनिक रेसिपी आहे, पण ही मराठीमध्ये आपण त्याला भोपळ घाऱ्या बोलतो, पण ते थोडंसं ऑइली असतं, थोडंसं अनहेल्दी आहे, पण आपण त्याचं हेल्दी व्हर्जन आज बघणार आहोत। हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या आज चॅनल वरती। तर लहान मुलांना पालेभाज्या भाज्या फळभाज्या खायला खूप नखरे करतात, नाटक करतात, म्हणून प्रत्येक आई वडिलांना पडतो प्रश्न की ह्यांना कसं खायला द्यायचं। त्याचाच पर्याय मी आज तुम्हाला सांगणार आहे की कसं आपण त्यांना खायला देऊ शकतो हे पराठे। ते अगदी आवडीने चविष्टपणे खाऊ शकतात। हे 1 वर्षाच्या मुलाला तुम्ही देऊ शकता। हे एकदम टेस्टी लागते। मी माझ्या लहान मुलाला 1 वर्षापासून दिला आहे, तो अगदी आवडीने खातो, त्याला खूप आवडतात। तीच रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे। तुम्ही हे एकदा देऊन बघा, ते अगदी आवडीने खातील आणि सगळा डबा त्यांचा फिनिश होईल आणि त्याच्यासोबत एक फळभाजी पण त्यांच्या पोटात सुद्धा जाईल, जी एकदम हेल्दी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी व्हिडिओच्या शेवटी भोपळ्याचे काय फायदे असतात लहान मुलांना हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। पण ते व्हिडिओच्या शेवटी आधी आपण रेसिपी पाहूया आणि मग आपण नंतर त्याचे फायदे सुद्धा आपण बघूया। आधी आपण तूप घ्यायचं आहे। 1 टेबलस्पून आपण तूप घेतलं आहे, ते मी आयर्न कास्टच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। हे भोपळा किसून छान घेतलेला आहे आणि भोपळा बघायचा आहे की तो फ्रेश असेल तितका चांगला चवीला लागतो। तो बारीक किसून त्या तुपामध्ये आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत। तो व्यवस्थित मऊ झाला पाहिजे, जेणेकरून लहान मुलांना पण देताना ते व्यवस्थित ते च्यू करू शकतील। आता थोडंसं मी पाणी टाकलं आहे ते व्यवस्थित शिजण्यासाठी। पाणी टाकल्यामुळे ते पटकन शिजून येतं आणि एकदम सॉफ्ट होतात पराठे। आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत व्यवस्थित शिजायला। आता मी त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे। गूळ मी हा पावडरचा वापरलेला आहे, जो गोडीला कमी असतो पण तो ओरिजिनल असतो। हा ब्राऊन कलरचा गूळ पावडर गूळ आहे, जो गोडीला कमी आहे, त्यामुळे मी 4 चमचे टाकलेला आहे। हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला गूळ नसेल टाकायचा तर तुम्ही खजूरही टाकू शकता, पण गुळामध्ये आयर्न्स असतात त्यामुळे मी गूळ प्रिफर करते। हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून ते एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे गुळाला आणि ते एकजीव झालेलं आहे। हे आता आपण एका याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। ते थंड झालं की आपण त्याच्यामध्ये पीठ गव्हाचं पीठ टाकून ते व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत। माझं किचन थोडं छोटं आहे, त्यामुळे मी कमीत कमी भांडी यूज केलेली आहेत। ह्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकलेलं आहे, कारण की गुळाच्या ह्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे त्याच पाण्यामध्ये हे पीठ मळलं जातं आणि तेवढंच पीठ आपल्याला टाकायचं आहे। थोडंसं ऑइल टाकून व्यवस्थित ते डो बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा डो रेडी झालेला आहे व्यवस्थित। त्यामध्ये मी जराही पाणी नाही मिक्स केलेलं आहे मळताना। आता ह्या डोचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत, जेणेकरून पटापट आपले पराठे रेडी होतील। हे ऑफिसला जाण्यासाठी जे ऑफिस वर्किंग वुमेन आहेत त्यांना हे पटकन तुम्ही बनवून मुलांना देऊ शकतात आणि ते टेस्टी लागतात। हे पराठे बनवलेले आहेत, छोटे लाटून घेतलेले आहे। आता ते आपण शेकवून घेणार आहोत तव्यावरती। सकाळच्या घाईमध्ये हे पराठे एकदम फास्ट बनतात, किंवा तुम्ही आदल्या दिवशीही तुम्ही हे पीठ मळून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात। दुसऱ्या दिवशी उठून सकाळी पटकन ते तुम्ही तुमच्या टिफिनला मुलांना देऊ शकतात। हे छान शेकवून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं तूप पण ऍड करू शकता। शेकवून झाले की मग ते सगळे रेडी होतील आणि त्याच्यासोबत तुम्ही मुलांना एखादी भाजी वगैरे देऊ शकता जर त्यांना खायचं असेल। जरी ते असेच खाल्ले तरीही चालेल, कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी पंपकिन आहे, एक भाजी आहे। हे आपले रेडी झाले आहेत पंपकिनचे पराठे। तुम्हाला जर आवडले तर नक्की सबस्क्राईब करा। ज्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी लखीपुट्टी आणि अत्यंत भजीला देते। भरपूर फायबर म्हणजे उत्तम पचन। चवीत तडजोड न करता वजन नियंत्रणात ठेवा। यामध्ये कॅलरीज अत्यंत कमी आहेत, ज्यामुळे तुम्ही फिट आणि सक्रिय राहाल। अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात।